हॅलो अँड नमस्कार. मी मोहन कासनीस, पुणे. आपला पहिला सेशन शेवटचा, आता एकच सेक्शन शेवटचा राहिला आहे आणि आज आपण सरांच्याकडून फनेल याविषयी अति उत्कृष्ट व इंटरेस्टिंग नॉलेज शिकणार आहोत. त्यानंतर ह्या अभ्यासाव्यतिरिक्त उरलेली तुमच्या फायद्याची माहितीही ते सादर करतील. असो, कालचा फेसबुक इंस्टाग्राम ॲडचा विषय कसा वाटला, आपला हा अभिप्राय जरूर कळवा. तसेच कालच्या फेसबुक ॲडची प्रॅक्टिससुद्धा आपण केलीच असणार. फेसबुक इंस्टाग्राम ॲड तसेच गुगल यूट्यूब ॲडमध्ये मुख्य फरक हा आहे की फेसबुक ॲड ही सोशल मीडियावरील ॲड आहे आणि यावर टेक्स्ट, व्हिडिओ, इमेजेस अपलोड करता येतात व त्या फास्ट व टाईम सेविंग तसेच कॉस्ट सेविंगसुद्धा असतात. परंतु गुगल यूट्यूब ॲड ह्या सर्च ॲड व व्हिडिओ ॲड असतात. यावर इमेजेस टाकता येत नाहीत. यावरील ॲडची प्रोसेस फेसबुक ॲडच्यापेक्षा थोडी अवघड व टाईम कन्झ्युमिंग तसेच कॉस्टली असतात. फेसबुक ॲड करणे नवीन व्यावसायिकांना फायदेशीर असते. ह्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये दोन प्रकार असतात. एक आउटबाउंड ॲडव्हर्टाइजमेंट आणि दुसरी इनबाउंड ॲडव्हर्टाइजमेंट. आउटबाउंड ॲडव्हर्टाइजमेंट बहुतेक व्यक्ती आजकाल सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर जसा वेळ घालवतात, त्यांचा कल त्यांचा कल व इंटरेस्ट, उद्देश हा एंटरटेनमेंट किंवा टाईमपाससाठी असतो. अशावेळी सोशल मीडियावर एकदम जर तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंट त्यांच्या दर्शनास आली तर ते काही ती पर्टिक्युलर ॲडव्हर्टाइजमेंट पाहायच्या उद्देशाने आलेले नसतात. अशावेळी ॲडव्हर्टाइजमेंट कंपल्सरी ते आपली ती ॲड पुश करून पाहण्यास भाग पाडतात. अशा ॲडव्हर्टाइजमेंटना आउटबाउंड ॲडव्हर्टाइजमेंट असे म्हणतात. त्याचप्रमाणे जे कोणी कस्टमर स्पेसिफिक उद्देश किंवा इंटरेस्ट ठेवून ॲडव्हर्टाइजमेंट पाहण्यासाठी आपला वेळ देतात, तशा ॲडव्हर्टाइजमेंटना इनबाउंड ॲडव्हर्टाइजमेंट म्हणतात. अशा व्यक्ती किंवा कस्टमर खरेदी करण्याच्या उद्देशाने ती ॲड सिलेक्ट करून पाहत असतात. त्यामुळे तिथं पोटेन्शियल कस्टमर असतात आणि इथं सेल्स कन्व्हर्शनसाठी ते उपयुक्त असतात. गुगलवर बहुतांश लोक हे इनबाउंड कस्टमर असतात, परंतु आउटबाउंडचीही संख्या असते. सोशल मीडियावर ते उलट असते. आपण जेव्हा कुठलाही वेबिनार अटेंड करतो, त्यावेळी वेबिनारची जाहिरात ही सोशल मीडियावर आपण टाईमपास करताना ती पाहिलेली असते. त्यामुळे वेबिनार ॲडव्हर्टाइजमेंट ही आउटबाउंड ॲडव्हर्टाइजमेंट असते. इनबाउंड ॲडमध्ये स्पेसिफिक इंटरेस्ट असणारे, तर आउटबाउंड ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये ती मास पॉप्युलेशन विथ नो स्पेसिफिक इंटरेस्ट असणारे असतात. आपण जेव्हा गुगलवर जाऊन जी माहिती हवी ती सर्च बारमध्ये टाकतो व त्यानंतर जो रिझल्ट येतो किंवा जे टेक्स्ट कंटेंटमध्ये आपण जर वर पाहिलं टेक्स्ट कंटेंटमध्ये, तर तिथं स्पॉन्सर्ड असं लिहिलेलं दिसते. याचा अर्थ ती जाहिरात किंवा ती ॲडव्हर्टाइजमेंट असते व त्याच्या खाली जे टेक्स्ट दिसते, अशा गुगल ॲडव्हर्टाइजमेंटना सर्च लिस्टिंग ॲडव्हर्टाइजमेंट म्हणतात, कारण त्या लिस्टिंगच्या फॉर्मॅटमध्ये असतात. हा झाला जाहिरातीतील एक प्रकार. आता दुसऱ्या प्रकारची माहिती त्यानंतरचे जे प्रकार आहेत ते दुसऱ्या व्हिडिओमध्ये देत आहे.